श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात चाललेली घालमेल शांत होईल का? नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल का की काही गैरसमज वाढतील? तुमच्या भावनांवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकाल का? हा आठवडा तुमच्यासाठी भावनांचा आणि आत्मपरीक्षणाचा ठरणार आहे का? मनात साचलेले विचार आता मोकळे होतील का की अजून थोडा वेळ लागेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आठवडा तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची आणि आयुष्यात संतुलन साधण्याची संधी देणारा ठरेल. ग्रहस्थिती तुम्हाला थोडं अंतर्मुख बनवू शकते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मनाला जास्त लागण्याची शक्यता आहे. पण याच वेळी तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची आणि नात्यांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. या काळात तुम्ही नातेसंबंध, कुटुंब आणि मनशांती यांना अधिक प्राधान्य द्याल. थोडक्यात हा आठवडा तुम्हाला शांतपणे विचार करून योग्य निर्णय घेण्याचा आणि आयुष्यात संतुलन साधण्याचा मार्ग दाखवणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्ही शांतपणे आणि जबाबदारीने काम पार पाडाल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, पण त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल. काही वेळा कामाचा ताण जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवणे गरजेचे आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते. मात्र घाईत निर्णय घेणे टाळा. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवले तर काम अधिक सोपे होईल. व्यवसाय करणाऱ्यांनी सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करावे. नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. जुन्या व्यवहारातून फायदा मिळू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सामान्य राहील. उत्पन्न स्थिर राहील, पण काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घराशी संबंधित खर्च वाढू शकतात. कुटुंबासाठी काही आवश्यक गोष्टींवर पैसे खर्च करावे लागतील. यासाठी आधीच नियोजन केल्यास ताण कमी होईल. गुंतवणुकीत घाई करू नका. कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयाआधी विचारपूर्वक पावले उचला. थोडी बचत केल्यास भविष्यात उपयोग होईल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि संवेदनशील ठरेल. जोडीदारासोबतचा संबंध अधिक गहिरा होईल, पण काही ठिकाणी गैरसमज निर्माण होऊ शकतात. संवाद स्पष्ट ठेवणे आणि एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. संयम ठेवल्यास नात्यातील तणाव दूर होईल. काही रोमॅन्टिक क्षणही अनुभवायला मिळतील. सिंगल व्यक्तींना एखाद्या जुन्या ओळखीमधून प्रेमाची सुरुवात होऊ शकते. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे आणि मन शांत ठेवणे गरजेचे आहे. योग, ध्यान आणि प्राणायाम यांचा आधार घेतल्यास फायदा होईल. आहारावर लक्ष द्या आणि हलका, पौष्टिक आहार घ्या. झोप पूर्ण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान-सहान त्रास दुर्लक्षित करू नका. शिक्षण आणि ज्ञान. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक राहू शकतो. एकाग्रता टिकवणे कठीण जाऊ शकते, पण प्रयत्न सुरू ठेवा. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासात प्रगती करता येईल. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी अधिक मेहनत घ्यावी. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण शांत आणि प्रेमळ राहील. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. पालकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. घरात एखादी आनंदाची घटना घडू शकते. काही जुने मतभेद दूर होतील. महत्त्वाचे सल्ले. भावनांवर नियंत्रण ठेवा. घाईत निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे लक्ष द्या. संवाद स्पष्ट ठेवा. उपाय. शिवपूजन करा. गरजू लोकांना दूध दान करा. एकूण हा आठवडा कर्क राशीसाठी भावनिक संतुलन आणि नातेसंबंध मजबूत करण्याचा आहे. कामात सातत्य राहील, पण मानसिक ताण टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती नियंत्रणात राहील, मात्र खर्चावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. प्रेम आणि कुटुंबात आनंद मिळेल, पण संवाद स्पष्ट ठेवणे महत्त्वाचे आहे. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक स्थैर्य, नातेसंबंधांची जपणूक आणि स्वतःकडे पाहण्याचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही जबाबदारीने वागाल आणि तुमची मेहनत दिसून येईल, पण मनावर थोडा ताण जाणवू शकतो. संयमाने आणि शांतपणे काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती साधारण स्थिर राहील, मात्र अचानक काही खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन आणि बचत करणे आवश्यक ठरेल. मोठे आर्थिक निर्णय घेताना घाई टाळा. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील, पण काही ठिकाणी भावनिक गैरसमज होऊ शकतात. स्पष्ट संवाद आणि समजूतदारपणा ठेवला तर नात्यातील जवळीक अधिक वाढेल.
कुटुंबियांसोबतचा वेळ तुम्हाला मानसिक समाधान देईल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण थकवा जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांती, योग्य आहार आणि मन शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. योग किंवा ध्यान केल्यास फायदा होईल. हा आठवडा तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची, भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि आयुष्यात संतुलन राखण्याची शिकवण देणारा आहे. शांतपणे घेतलेले निर्णय तुम्हाला योग्य दिशेने पुढे नेतील. एकूणच संयम आणि सकारात्मक विचार ठेवून तुम्ही हा आठवडा शांत आणि यशस्वी बनवू शकता. धन्यवाद.